ठाण्यामधल्या येऊरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गटारी निमित्त धांगडधिंगाणा पाहायला मिळतोय। मात्र या सर्व गोष्टींवर आता पोलीस आणि वन अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे। आज आणि उद्या संध्याकाळच्या सुमारास येऊर या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गटारी निमित्त पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाहिलं गेलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटन येत असतात। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार्ट्या सुरू असतात। मात्र याच ठिकाणी कुठेतरी आता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसलेली आहे। आपण सध्या संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी अनेक बंगलोज आहेत आणि याच ठिकाणी अनेक पार्ट्या होत असतात। त्यामुळे या ठिकाणी गटारी निमित्त येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या लोकांवरती आता नजर ठेवली जाणार आहे। वन विभागाकडून देखील या ठिकाणी प्रत्येक गाडीची आहे ते चेकिंग केली जाते। त्याचबरोबर पोलिसांच्या समवेत या ठिकाणच्या प्रत्येक ठिकाणची जे आहे ते चाचपणी या गाडींची केली जाते। त्यामुळे या ठिकाणावरून ज्या गोष्टी ज्या ते साऊंड असतील, डीजे असतील, अशा गोष्टी ज्या आहेत ते बंदी आणण्यात आलेली आहेत। या भागात जर तुम्ही येत असाल तर सावधपणे यावं की सायंकाळच्या वेळेस येऊरच्या परिसरात वरती डोंगराळ भागात जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी मुभा देण्यात आली आहे। मात्र बाहेरनं येणाऱ्या लोकांना कुठेतरी बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी येताना नक्कीच पोलीस आता कशा प्रकारचा अलर्ट मोडमध्ये असणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश।